आज 30 सप्टेंबर सोमवार. सर्वांना शुभेच्छा. हा महिनाही संपला, आता ऑक्टोबर सुरू होणार आणि नवरात्राची आपल्याला चाहूल लागलेली आहे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन. आपण काल परवा म्हणजे शुक्रवारी श्रीकृष्णांचा तिरस्कार केल्यामुळं आणि त्या आपला अपराध आठवून कृष्ण बलरामांच्या दर्शनाची इच्छा उत्पन्न झाली, पण कंसाच्या भीतीनं ते सगळे भगवंताच्या दर्शनाला गेले नाहीत, असं आपण परवा पाहिलेलं आहे. यज्ञपत्न्यांचा कसा उद्धार झाला किंवा त्यांच्यावर कृपा कशी झाली, तर घरातली गृहिणी ही सगळ्या संसाराला सगळ्या कुटुंबाला तारून नेत असते आणि ती जर उदार मनानं राहिली तर सगळा संसार हा चांगला होत असतो, असं त्या ब्राह्मण पत्न्यांच्या किंवा यज्ञपत्न्यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आले. आता तसाच यज्ञाबद्दलच सगळ्यांना आवडीचा असणारा असा जो इंद्रयज्ञाचा काय म्हणू प्रसंग आहे किंवा जी कथा आहे ती आज आपण आता समजून घेणार आहोत. आता शुक आणि परीक्षितांचाच संवाद हा सगळ्या भागवत याच्यामध्ये कथेमध्ये आहे. तर श्री शुक विचारतात किंवा म्हणतात की भगवान श्रीकृष्णांच्या बलरामांच्या सह वृंदावनामध्येच श्रीकृष्ण राहत होते आणि एके दिवशी त्यांनी पाहिलं की सगळे गोप हे इंद्रयज्ञ करण्याच्या तयारीत आहेत, त्यांना इंद्रयज्ञ करायचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वापारच्या प्रथा चाललेल्या असतात ते सगळे करतच राहतात, त्यात काही फरक करावासा वाटत नाही. पण मग आपल्यामध्ये सुद्धा कोणीतरी असं एखादा येतो छेद देणारा आणि तो समजावून सांगतो की आता ह्या पूर्वीच्या प्रथा तुम्ही काही ज्या योग्य नाहीत रूढी त्या बंद करा. तसं श्रीकृष्ण अंतर्यामी असतात आणि त्यांना सर्वज्ञ असल्यामुळं सगळं माहिती होतं, तरीसुद्धा ते विनम्र बाबांशी एकदा विरोध नाही, एवढे पुरुषोत्तम परमात्मा होते तरीसुद्धा त्यांनी एक आपल्याला धडा दाखवून दिलेला आहे की मुलांनी वडिलांशी कसं वागलं पाहिजे. मला हे छोटे छोटे प्रसंग पण ह्याच्यातनं आत्ताच्या नव्या पिढीला खूप सांगावंसं वाटतं की ते नंदबाबांना एकदा म्हणू शकले असते ना, मला सगळं माहिती आहे, तुम्ही हे काही ऐकू नका, हे काही करू नका. पण ते विनयानं म्हणतात बाबांना. ते काय म्हणतात, तात ही कोणत्या यज्ञाची गडबड चालली आहे, त्याचं फळ काय मिळणार आहे, कोणाला उद्देशून आणि कोणत्या साधनांनी हा यज्ञ करणार आहात, हे जरा मला सांगाल का. तर आणि पुन्हा त्यांना सांगतो की बाबा हे मला ना ऐकण्याची अतिशय उत्सुकता लागून राहिलेली, उत्कंठा लागलेली आहे. जे संत पुरुष असतात, सर्वांना आपला आत्मा मानतात, ज्यांच्या दृष्टीत आपला
आणि परका हा भेद नसतो. म्हणून ज्याला कोणी मित्र शत्रू तिराहित नसतो. हे सगळे भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान इथं भागवतात दिसते. आणि त्याच्यापासून लपवून ठेवावी अशी कोणतीच गोष्ट नसते. मग असे नसेल तर मात्र कोणतंही रहस्य हे शत्रू प्रमाणच तिराहितांना सुद्धा सांगता कामा नये. मित्र तर स्वतःसारखाच असतो आणि म्हणून त्याच्यापासूनही कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये. असे एक सार्वत्रिक विधानं त्यांनी केली. आणि हा संसारी मनुष्य काय करतो तर समजून किंवा न समजता अनेक प्रकारच्या कर्मांचं अनुष्ठान करत राहतो. त्यापैकी समजून करणाऱ्यांची कर्म जशी सफळ होतात तशी न समजता करणाऱ्यांची कर्मही सफल होत नाहीत. मग आपण जो यज्ञ करणार आहात तो विचारपूर्वक आहे की रूढी म्हणून आहे हे मी सुद्धा जाणू इच्छितो. आणि आपण मला संयुक्तिक सांगा. असं जनरल विधान केलेलं आहे की एकदम बाबांना असं हे करून गोत्यात नाही टाकायचं. तेव्हा नंदबाबा सांगतात की अरे देवराज इंद्र ही पर्जन्य देवता आहे. मेघ हे त्यांचं स्वतःचंच रूप आहे. आणि सगळ्या प्राण्यांना तृप्त करणारं जीवन देणारं जे पाणी त्याचा ते वर्षाव करतात. अरे बाळा, आम्ही आणि अन्य माणसं त्या मेघपती इंद्राची पाण्यापासूनच उत्पन्न झालेल्या पदार्थांनी यज्ञ करून पूजा करीत असतो. पूर्वापार चालत आलेलं आहे. अरे हे यज्ञ केल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याच अन्नाने सर्वजण धर्म अर्थ काम या 3 पुरुषांच्या सिद्धीसाठी आपला जीवननिर्वाह चालवतात. मनुष्यांच्या प्रयत्नांना फल देणारा हा पाऊसच असतो. जे आपण अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा ते जे गीतेतलं तत्व आहे ना ते इथं सगळं सांगितलेलं आहे बघा. तच्छे शेणोपजीवन्ति त्रिवर्ग फलहेतवे पुंसां पुरुषकाराणां पर्जन्य फलभावनः य एवं विसृजेत धर्मं पारंपर्यागतं नरः कामाल्लोभात भयात द्वेषात सवयी नाप्नोति शोभनम. ते म्हणतात की कुलपरंपरेनं चालत आलेला हा जो धर्म आहे जो मनुष्य काम लोभ भय किंवा द्वेष या भावनेनं सोडून देतो त्याचं कधी कल्याण होत नाही असं ते सगळं सांगतात. तेव्हा पुन्हा शुक म्हणतायत परीक्षिताला की अरे श्रीकृष्णाने नंद आणि अन्य व्रजवासींचं हे सगळं म्हणणं ऐकून घेतलं पण इंद्राला क्रोध आणीत वडिलांना तो म्हणतो. शेवटी आता एखादी परंपरा हे करायचं असेल तर कोणाला तरी दुखवावंच लागतं. आणि म्हणून ते सांगतात भगवंत की प्राणी आपल्या कर्मानुसारच जन्म घेतो आणि कर्मानंच मरण पावतो. त्याला त्याच्या कर्मानुसारच सुख दुःख भय आणि कल्याण याची प्राप्त होते. महत्त्वाचं कर्मसिद्धांत इथे एका श्लोकात छान सांगितलं आहे. कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते सुखम दुःखम भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते. कर्मानेच हे सगळं निर्माण होतच असतं. मग ईश्वर म्हणून जर कोणी असेल तर जीवांनी केलेल्या कर्माचं फळ देणारा ईश्वरच आहे. तो कर्म करणाऱ्यांनाच त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतो. कर्म न करणाऱ्यांवर त्याचं काही चालत नाही. जर सर्व प्राणी आपापल्याच कर्माचं फळ भोगत असतील तर आम्हाला इंद्राची काय आवश्यकता आहे. हळूहळू एक तत्त्वज्ञान कसं त्यांच्यामध्ये रुजवणं चाललंय बघा. पूर्वसंस्कारानुसार प्राप्त होणाऱ्या माणसांच्या कर्मफळाला जर तो बदलू शकत नसेल तर तो कशाला हवा आहे. मध्ये इंद्राचं काय कारण आहे. आपलं कर्म हेच श्रेष्ठ आहे. म्हणजे कर्मसिद्धांत त्यांनी इतका छान पटवून दिला आहे. मनुष्य आपल्या पूर्वसंस्काराच्या अधीन असतो. तो त्यानुसारच वागतो. देव असुर मनुष्य या सर्वांना हे जग स्वभावानुसारच अवलंबून असतं. सर्वांसह हे जग स्वभावानुसार अवलंबून असतं. आणि जीव आपल्या कर्मानुसारच उत्तम किंवा कनिष्ठ शरीर ग्रहण करतो. आता जन्माला येताना जे आपल्याला प्राप्त झाले हे कशामुळे प्राप्त झालं. पूर्वजन्मीच्या कर्मानुसार. मग पूर्वजन्मीच्या कर्मानुसार जर आपल्याला उत्तम किंवा कनिष्ठ शरीर ग्रहण करतो आणि मनुष्य सोडतो, कर्मानुसारच शत्रू मित्र उदासीन असा सगळा व्यवहार करतो,
किंबहुना कर्मच गुरु आहे, कर्मच ईश्वर आहे. मगाशी जसं सांगितलं तसं कर्मणा जायते जंतू, तसं पुन्हा ते सांगतायत बघा. देहानुच्छावचा जंतू प्राप्योत्सृजती कर्मणा, शत्रुर्मित्रमुदासीन कर्मैव गुरुरीश्वरः. कर्मच ईश्वर आहे, कर्मच गुरु आहे. केवढं कर्माला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून मनुष्यानं पूर्वसंस्कारानुसार आपला वर्ण आणि आश्रम याला अनुसरून धर्माचं पालन करीत कर्माचाच आदर करावा, जेणेकरून मनुष्याचं जीवन सुलभतेनं चालेल. तीच त्याची इष्टदेवता आहे. तस्मात् संपूजयेत कर्म स्वभावस्थ स्वकर्मकृत, अंजसा येन वर्तेत तदेवास्य हि दैवतम. म्हणून कर्म हीच पूजा म्हणलेलं आहे, कर्म हाच ईश्वर म्हणलेला आहे. जसं जाराशी सहवास आहे, थोडंसं एक वेगळं उदाहरण देतात, जशी ज्ञानदेव पण आपल्याला उदाहरणं देतात तसं. जी व्यभिचारी स्त्री असते तिला म्हटलेलं आहे की जाराशी सहवास करणाऱ्या स्त्रीला कधीही शांती मिळत नाही. त्याचप्रमाणे जो मनुष्य आपलं जीवन चालवणाऱ्या एका देवतेला सोडून अन्य देवाची उपासना करतो त्यापासून त्याला कधीच सुख मिळत नाही. ब्राह्मणांनी वेदांचं अध्यापन करून, क्षत्रियांनी पृथ्वीचं जतन करून, वैश्यांनी व्यापार करून आणि शूद्रांनी 3 वर्णांची सेवा करून आपला जीवन निर्वाह चालवावा. गीतेत 18वा अध्याय आपण तो पाहतो आहोत. ज्ञानेश्वरीत वर्तेत ब्रह्मणा विप्रो राजन्यो रक्षया भुवः, वैश्यस्तु वार्तया जीवेत क्षुद्रस्तु द्विजसेवया. एका ओळीत सांगितली सगळ्यांची कर्तव्य. मग वैश्यांचे व्यवहार पुन्हा 4 प्रकारचे आहेत. कृषी गोरक्ष वाणिज्य कुसीदम तुर्यमुच्यते, दात वार्ताम चतुर्विधा तत्र वयम गोवृत्तयो निशम. आता आपण वैश्य आहोत, आपण काय करायचे? वैश्यांचे व्यवहार 4 प्रकारचे आहेत. शेती, व्यापार, गुरांचं पालन आणि सावकारी. तर आम्ही त्यापैकी फक्त गोपालनच करत आलेलो आहोत. बाकीची 3 कर्तव्य आपण कुठं करतो? मग सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे या संसाराच्या स्थिती, उत्पत्ती आणि विनाशांना कारणीभूत असतात. हे विविध प्रकारचे संपूर्ण जग स्त्री पुरुषांच्या संयोगानं रजोगुणामुळे उत्पन्न होतं. रजोगुण हा सगळ्याला प्रवृत्त करणार आहे आणि रजोगुणाच्या प्रेरणेनंच मेघ सगळीकडे पाऊस पाडतात. त्यापासून अन्न आणि अन्नापासून सर्व जीवांची उपजीविका चालते. यात इंद्र काय करतो? या 3 गुणांपैकी रजोगुणाचं महत्त्व आहे. तात आमच्या जवळ नगरं नाहीत, गावं नाहीत की घरंही नाहीत. आम्ही कायमचे वनवासीच. जंगले, पर्वत हीच आमची घरं आहेत. म्हणून आपण गायी, ब्राह्मण, पर्वत यांच्याच पूजेचा प्रारंभ करूया. बघा, फक्त पर्वताचा उल्लेख नाही केला. गायी आपलं धन आहे, ब्राह्मण आपल्याला ज्ञान देतात आणि पर्वत आपण त्यांच्या आश्रयानं राहतो, म्हणून यांचीच पूजा आपण करूया. इंद्र यज्ञासाठी जी सामग्री गोळा केली आहे त्यातूनच या यज्ञाचं अनुष्ठान होऊ द्यात. कथा तर 2 मिनिटात सांगून होते लहान मुलांना, पण हिच्या मागची जे सगळे सिद्धांत आहेत, जी तत्त्व आहेत ती आपल्याला समजून घ्यायची. मग वरण, शिरा, अनारसे, करंज्या, खीर इत्यादी अनेक प्रकारचे अन्नपदार्थ बनवा आणि बरोबर दूधसुद्धा घ्या. आता पूजा त्या पर्वताची करायची आहे, ब्राह्मणांची करायची आहे. मग जेव्हा वेदज्ञ ब्राह्मणांच्या द्वारा चांगल्या रीतीनं अग्नीत हवन करा आणि तुम्ही त्यांना अनेक प्रकारचं अन्न आणि गायी दक्षिणा द्या. यज्ञ करताना ब्राह्मणांची पण महत्त्व आहे ना. याखेरीज चांडाळ, पतित इत्यादीपासून कुत्र्यांपर्यंत सर्व प्राण्यांना यथायोग्य अन्न देऊन गायींना चारा घालावा आणि गोवर्धन पर्वताची पूजा करावी. सर्वांनी अंगाला सुगंधी उटी लावावी, सुंदर वस्त्र परिधान करावीत आणि अलंकार घालावेत आणि भोजन करून गायी, ब्राह्मण, अग्नी या गोवर्धनाला प्रदक्षिणा करावी, कारण तोच आपला सगळा दाता आहे. बाबा, माझं तर असं मत आहे, जर आपल्याला योग्य वाटत असेल तर तसं करा.
हा यज्ञ गायी, ब्राह्मण, पर्वत यांना आणि मला सुद्धा अतिशय प्रिय आहे, पण कुणासाठी? या तिघांसाठी. तेव्हा शुकमुनी म्हणतात की कालरूप भगवंतांनी इंद्राची घमेंड उतरवण्यासाठी जे सांगितलं ते नंदादी गोपांनी मनापासून स्वीकारलं. पूर्वी आणि आत्तासुद्धा मोठ्या माणसांनी सुद्धा योग्य मत असेल तर ते स्वीकारायला पाहिजे. म्हणून संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, म्हणजे एक ओळ आहे, बालादपी सुभाषितम. अहो कधी कधी लहान मूलसुद्धा एखादं सुभाषितासारखं वाक्य बोलतं आणि ते ऐकलं तर आपलं भलं होतं. आता हा बालच आहे तसा. मग श्रीकृष्णांनी जसं सांगितलं तसंच सर्व केलं. अगोदर ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करून घेतलं. इंद्रयज्ञाच्या सामग्रीनं पर्वताला आणि ब्राह्मणांना आदरपूर्वक भेटवस्तू दिल्या. तसंच गुरांना चारा घातला. नंतर त्यांनी गुरांना पुढे घालून गोवर्धनाला प्रदक्षिणा केली. तुम्ही पाहिलं असेल वृंदावनाच्या इथे, आम्ही पण गेलो होतो. आता काही त्यावेळचा गोवर्धन नाही, पण जे काही आत्ता निर्माण केलेलं आहे ते खूप छान आहे. आणि ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन चांगल्या तऱ्हेनं साजे शृंगार करून गोपी बैल जुंपलेल्या गाड्यांमध्ये बसून भगवान श्रीकृष्णांच्या लीलाचं गायन करीत करीत गिरिराजाची प्रदक्षिणा करू लागले. ती प्रदक्षिणा केली म्हणजे आपल्याला सुद्धा पुण्य मिळतं असं म्हणतात. मग श्रीकृष्णच पर्वतावर गोपांचा विश्वास बसेल असं दुसरं विशाल शरीर धारण करून प्रगट झालेले आहेत बघा. मीच गोवर्धन आहे असं म्हणत सर्व अन्न खाऊ लागले. जसं कुठेही मिळालं तरी लहान मुलं खातात ना, तसं त्यांनी छान स्वतःच विशाल रूप धारण केलं आणि ते सगळं अन्न खायला लागले. मग श्रीकृष्णांनी आपल्या या स्वरूपाला इतर व्रजवासींसह सुद्धा नमस्कार केला आणि म्हणू लागले, पहा केवढं आश्चर्य आहे. या गिरिराजानं साक्षात प्रगट होऊन आमच्यावर कृपा केली. इतरांना कळत नाही यांनीच रूप घेतलेलं आहे ते. आणि पाहिजे तसं रूप धारण करू शकणारा हा पर्वत, जे वनवासी यांचा अनादर करतात त्यांना नष्ट करतो. म्हणून आपले आणि गुरांचे कल्याण होण्यासाठी आपण याला नमस्कार करूया. आणि असं सगळ्यांना सांगितल्यामुळं श्रीकृष्णाच्या प्रेरणेनं सगळ्या गोपांनी गोवर्धन, गायी आणि ब्राह्मणांची विधीपूर्वक छान पूजा केली आणि श्रीकृष्णासह सर्वजण व्रजामध्ये परत आले. आता बघा, आपल्याला फक्त थोडासाच माहिती आहे की लगेच तो पाऊस पडतो, पण त्याला थोडं धीरानं भागवतकारांनी सांगितले. आता पुढच्या भागामध्ये गोवर्धन कसा धारण करतो ते पुढं सांगतायत की शुक सांगतात की अरे परीक्षिता, आपली पूजा करणं बंद केलं आहे असं जेव्हा इंद्राला समजलं तेव्हा तो श्रीकृष्ण ज्यांचे रक्षण करते आहेत त्या नंद इत्यादी गोपांवर अतिशय रागावला. आता इंद्राची भूमिका कधी कधी अशी थोडीशी आवडत नाही आपल्यालाही, की तो कुणापासून निर्माण झालेला आहे, त्याच्यावर कुणी जबाबदारी टाकलेली आहे, ब्रह्मदेव तसाच आहे. पण इथं माझ्याकडं अधिकार आले की मी स्वतःला श्रेष्ठ समजायला लागतो. इथं सुद्धा आपण पाहतो समाजामध्ये, जगामध्ये. कारण इंद्र स्वतःला त्रैलोक्याचा ईश्वर मानत होता आणि त्यानं संतापून प्रत्यक्ष म्हणजे प्रलय करणाऱ्या मेघांच्या सांवर्तक नावाचा एक प्रकार आहे, गण आहे, समूह, तर त्यांना जाऊन गोकुळात भरपूर वर्षाव करण्याची, पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. आणि म्हणतो, इंद्र सांगतो त्या मेघांना की या जंगली गवळ्यांना केवढीही संपत्तीची नशा चढली आहे. पहा म्हणे, यांनी सामान्य मनुष्य असणाऱ्या त्या श्रीकृष्णाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आहे आणि देवराजाचा अपमान करतात म्हणजे काय. जसे या जगात काही लोक भयसागर पार करून जाण्यासाठी असलेले ब्रह्मविद्या हे खरे साधन सोडून फुटक्या नावेसारख्या असणाऱ्या असमर्थ कर्ममय यज्ञांनी या घोर संसार सागराला पार करू इच्छितात. एक छान उदाहरण दिलं. यथा दृढै कर्ममये क्रतुभिर्नाम नौनिभयैः विद्यामान्वीक्षी किं हित्वा तितिर्षन्ति भवार्णवम्. हा भवसागर अशा फुटक्या नावेनं कुठं ओलांडून जाता येईल का, असं त्यांनी छान सांगितलं. तेव्हा कृष्ण हा एक बडबड करणारा, पोरकट, अभिमानी आणि अगदी मूर्ख असून सुद्धा स्वतःच मोठा ज्ञानी समजतो स्वतःला
आणि अशा मनुष्य असणाऱ्या कृष्णाचा आश्रय घेऊन या गवळ्यांनी माझी अवहेलना केलेली आहे. त्याला फार अपमान वाटतो तो. माझा अपमान करून यांनी गोवर्धनांची, ब्राह्मणांची, गायींची पूजा काय सुरू केली. आणि धनाशी नशा चढलेल्या आणि कृष्णानं भडकवलेल्या या सगळ्यांची धनाची घमेंड जिरवा, तसंच त्यांच्या जनावरांचा संहार करा, असं जोरानं सांगितलेलं आहे त्या सांवर्तक मेघांना. आता तुमच्या पाठोपाठ मी सुद्धा म्हणतो ऐरावत हत्तीवर बसून नंदाच्या व्रजाचा नाश करण्यासाठी महापराक्रमी मरुद्गणांसह येतो. म्हणून इंद्रही निघालेला आहे मरुतांसह. आता इंद्रानं अशी आज्ञा दिली आणि मेघांचं बंधन काढून घेतलं. तेव्हा ते जोरानं मुसळधार पाऊस पाडून नंदाच्या गोकुळाला पीडा देऊ लागले. आता मागच्या आठवड्यात असाच आपल्याकडे खूप सर्वत्र जो पाऊस झाला, असं काहीतरी असेल बाबा, कोणाचा तरी कोप. विजा चमकायला लागल्या, एकमेकांवर ढग आपटून गडगडाट करायला लागले आणि प्रचंड वाऱ्यानं ढकलले जाऊन मोठमोठ्या गारासुद्धा पडायला लागल्या. आणि अशा प्रकारे ढगांचे थव्यामागून थवे वारंवार येऊन खांबा एवढ्या मोठाल्या पावसाच्या धारा व्हायला लागलेल्या होत्या. तेव्हा व्रजभूमी पाण्यानं सगळी भरून गेली आणि उंच सखल भाग दिसेनासा झाला, काहीच कळेनासं झालं. अतिवृष्टी आणि झंझावातामुळं जनावरं थरथर कापू लागली. गोपी थंडीनं काकडून गेले आणि श्रीकृष्णांना शरण गेलेले आहेत. आणि म्हणतात, अजून ते बोलणार आहेत, पण मग मुसळधार पावसानं जेरीस आल्यामुळं सर्वांनी आपापली मस्तकं झुकवून मुलांना पोटाशी धरून थरथर कापत भगवंताजवळ ते प्रार्थना करतात आणि म्हणतात, कृष्णा 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 प्रभो, या गोकुळाचा स्वामी तूच आहेस. अरे भक्तवत्सला, इंद्राच्या क्रोधापासून आमचं रक्षण कर. भगवंतांनी पाहिलं की मुसळधार पाऊस आणि गारांच्या माऱ्यानं व्याकुळ होऊन सगळेजण बेहोश होत आलेत आणि ही सर्व रागावलेल्या इंद्राचीच करामत आहे हे त्यानं ओळखलं. म्हणतात की आम्ही इंद्राचा यज्ञ बंद पाडला, म्हणूनच तो व्रजाचा नाश करण्यासाठी पावसाळा नसताना सुद्धा सोसाट्याचा वारा आणि प्रचंड गारांचा वर्षाव करत आहे. तो म्हणतो, ठीक आहे, मी आपल्या योगमायेनं याचा प्रतिकार करीन, मनातल्या मनात म्हणतोय. आणि स्वतःच्या मूर्खपणामुळं ते स्वतःला लोकपाल समजतात. यांचा हा ऐश्वर्याचा गर्व मी अज्ञान हे मी नष्ट करीन. त्याला कळलेलं आहे की हा स्वतःला मोठा समजतोय, हे बरोबर नाही. आणि सत्वगुणी देवांना ऐश्वर्याचा अभिमान वाटता कामा नये. सत्वगुणापासून च्युत झालेल्या देवांचा मी मानभंग करीन आणि त्यामुळे शेवटी शांतीच मिळेल. ज्याचं त्याला योग्य ते हे द्यावंच लागतं. शेवटी ईश्वराचं कामच आहे प्रत्येकाला योग्य ते फळ द्यायचं. आणि मग हे गोकुळ माझे आश्रित आहे, मी यांचा आपलेपणानं स्वीकार केलेला आहे आणि मीच यांचा रक्षण करता आहे, म्हणून मी आपल्या योगमायेनं आता यांचं रक्षण करीन असं तो म्हणतो. कारण हे माझं व्रत आहे, मीच सांगितलेलं आहे असं असं करा, आणि आता यांना जर मी वाचवलं नाही तर काय उपयोग आहे. असं म्हणून श्रीकृष्णांनी सहजपणे एकाच हातानं गोवर्धन पर्वत उचलून लहान मुलांना जशी पावसाळी छत्री धरावी तसा तो पर्वत वर धरला. आणि मग पुन्हा गोपांना तो म्हणतोय, आई बाबा व्रजवासियांनो, तुम्ही आपल्या गुरांसह या पर्वताच्या खाली आरामात बसा. माझ्या हातावरून हा पर्वत खाली पडेल अशी भीती बाळगू नका. आता वाऱ्याची आणि पावसाचीही भीती नको. तुमच्या संरक्षणासाठी मी ही युक्ती योजलेली आहे. आणि श्रीकृष्णाने जेव्हा असा धीर दिला तेव्हा सगळी गवळी मंडळी आपापली गुरं छकडे परिवाराला आपल्याबरोबर घेऊन सोयीनुसार गोवर्धन पर्वताच्या खाली आलेले आहेत. सगळे व्रजवासी तहानभुकेची व्यथा किंवा विश्रांतीची आवश्यकता सगळं विसरून गेले आणि श्रीकृष्णाकडेच आश्चर्यानं पाहत राहिले. सलग 7 दिवस तो पर्वत त्यांनी उचलून धरलेला होता आणि त्या दिवसात एक पाऊलभर सुद्धा ते इकडच्या इकडं हल्ले नाहीत. केवढी ताकद आहे. आपल्याला 1 मिनिट 5 मिनिट ती छत्री धरली की आपल्याला वाटतं कधी आपला हात खाली घेऊ आपण. आणि श्रीकृष्णांच्या योगमायेचा हा प्रभाव पाहून
इंद्राच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्याच्याही लक्षात आलं की आपण किती चूक केलेली. त्याचा संकल्प धुळीला मिळाला, त्यामुळं त्याचा गर्व हरण झाला, जिरला आणि त्यानं आपल्या मेघांना आवरून धरलं. उशिरा का विना त्याला बुद्धी झाली आणि ते भयंकर तुफान, घनघोर पाऊस पडणं सगळं बंद झालं आणि आकाशातून ढग निघून गेले आणि सूर्यही दिसू लागला. असं पाहून गोवर्धनधारी श्रीकृष्ण आता गोपांना सांगतो की अरे प्रिय गोपांनो, आता तुम्ही निर्भयपणे आपल्या स्त्रिया, गोधन, मुलं सगळ्यांना घेऊन बाहेर या. पहा म्हणे, तुफान आणि सगळं पाऊस बंद झालेला आहे आणि नद्यांचं पाणीसुद्धा ओसरलेलं आहे. तेव्हा आता तुम्हाला काही काळजी करायचं कारण नाही. तेव्हा ते गोप आपापलं सगळं गोधन, स्त्रिया, मुलं, वृद्ध या सगळ्यांना घेऊन, तसंच आपलं सामान छकड्यांमध्ये ठेवून हळूहळू हळूहळू बाहेर आलेले आहेत. ततस्ते निर्ययुर्गोपा स्वं स्वं आदाय गोधनम शकटोढोपकरणम स्त्रीबालस्थविराशनैः. स्थविर म्हणजे वृद्ध. सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सर्वांच्या देखत सहजपणे तो पर्वत त्यांच्या पूर्ववत जागेवर ठेवला. आपण ऐकतो की इतरांना पण बोट धरायला लावतो. इथं भागवतकारांनी स्वतःच धरलाय असं सगळं सांगितलेलं. मग व्रजवासींची मनं अतिशय प्रेमावेगानं अशी भरून आली होती. श्रीकृष्णांकडे धावतच येऊन कोणी त्यांना कडकडून मिठी मारली, तर कोणी त्यांचं चुंबन घेतलं. वयस्कर गोपींनी अतिशय आनंदपूर्वक, प्रेमपूर्वक दही, तांदूळ, पाणी इत्यादी घेऊन त्याचा मंगलविधी केला आणि त्याला शुभाशीर्वाद दिलेले. आता यशोदा, रोहिणी, नंद आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असे बलराम यांनी प्रेमविव्हल होऊन श्रीकृष्णांना हृदयाशी कवटाळून धरलेलं आहे आणि आशीर्वाद दिलेले आहेत. सगळ्यांना हळूहळू त्याचं सगळं सामर्थ्य समजायला लागले. परीक्षिताला म्हणजे शुकदेव सांगतायत की अरे परीक्षिता, त्यावेळी आकाशात आलेले देव, साध्य, सिद्ध, गंधर्व, चारण इत्यादींनी प्रसन्न होऊन भगवंताची स्तुती करीत त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि स्वर्गामध्ये देव शंख, नौबती वाजवू लागले आणि तुंबरू इत्यादींनी गंधर्वराज सगळे गायन करू लागले. तेव्हा परीक्षिताला सांगतायत शुकदेव की अरे राजा, नंतर श्रीकृष्ण, बलराम, प्रेमळ गोप यांच्यासह व्रजाकडे जायला निघाले आणि त्यांच्याबरोबरच प्रेमळ गोपी आपलं हृदय आकर्षित करणाऱ्या भगवंताच्या गोवर्धन धारण इत्यादी लीलांचं गायन करीत मोठ्या आनंदानं व्रजामध्ये परत आलेले. असं 25व्या अध्यायामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे. आणि सगळा इंद्राचा हे कसा प्रभाव म्हणा किंवा अहंकार हा कमी केला आणि त्या गोवर्धनाची पूजा करून गोवर्धनवासी म्हणजे सगळ्या व्रजवासियांना सगळ्यांना सांभाळलं किंवा त्यांचं रक्षण केलं. असं सगळा हे आता श्रीकृष्णाचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे गोपांचा आणि नंदाशी वार्तालाप चालतो. म्हणजे एखादी घटना घडली की त्याच्यानंतर सगळे आपापसात बोलतात ना, तो बराच मोठा भाग आहे. पण थोडंसं होईल तेवढं मी आता तुम्हाला समजावून देते की श्रीकृष्णाची ही अशी अलौकिक सगळी कृत्य पाहून गोपांना अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्यांच्या शक्तीची त्यांना कल्पना नसल्यामुळं ते सगळे एकत्रित येऊन आपापसात बोलायला लागले. बरं की काय या मुलाची कृत्य आहेत म्हणतात, अतिशय आश्चर्यकारक आहेत. आमच्यासारख्या खेडवळ लोकांमध्ये ह्यानं जन्म घेतला आणि त्याला कमीपणा आणणारी गोष्ट आहे आमच्यासारख्यांच्या पोटी येऊन. असं हे कसं काय योग्य आहे असं त्यांना आश्चर्य वाटतं. खरा तो कुणाचा मुलगा हे त्यांना माहितीच नाही. आणि जसं हत्तीनं सोंडेनं कमळ उपटून वर धरावं तसा हा 7 वर्षाच्या बालकानं एकाच हातानं गिरिराज उखडून सहज कसा काय बरं हातावर तोलला असेल. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आपल्याला सुद्धा लहान मुलांचं काही एखादं गोष्ट कौतुक वाटते बघा. आणि जेव्हा हा पाळण्यात होता ते सगळे पूर्वीचे प्रसंग आठवत आहेत सगळ्यांना की त्यावेळी त्यानं भयंकर राक्षसी पुतना तिचा वध केला. डोळे मिटूनच
काळानंच शरीराचं आयुष्य प्यावं घ्यावं तसं तिच्या स्तनातील दूध प्राशन केलं. जेव्हा हा 3 महिन्याचा होता, चकड्याखाली झोपला होता, तेव्हा रडत रडत हा पाय हलवत असता त्या ठोकरण्यानं तो चकडा उलटून गेला, शकटासुराचा वध. जेव्हा हा तृणावर्त दैत्यानं वावटळीच्या रूपानं बसला असताना याला उचलून आकाशात नेलं, तेव्हा हा फक्त 1 वर्षाचा होता आणि यानं या तृणावर्त दैत्याचा गळा घोटून वध केला. एकदा लोणी चोरल्यामुळं आईनं त्याला उखळाला बांधलं, तेव्हा यानं दोन्ही ती उखळ ओढत नाही का, दोन्ही अर्जुन वृक्षांच्या मधून रांगत रांगत जाताना ते वृक्ष उखडून टाकले आणि त्यामुळं सगळे वृक्ष पडलेले होते. आणि गोपाळ आणि बलराम यांच्यासह जेव्हा हा वासरं चारायला वनामध्ये गेला, तेव्हा याला मारण्यासाठी एक दैत्य बगळ्याच्या रूपानं आला आणि यानं दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही जबडे पकडून गवताच्या काडीप्रमाणे त्याला चिरून टाकलं. सगळा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर आता दिसतोय. जेव्हा याला मारण्याच्या हेतूनं एक दैत्य वासराच्या रूपानं वत्सासुराचा वासरांच्या कळपात घुसला, त्यावेळी यानं दैत्याला मारून कवठाच्या झाडावर आपटून ती झाडंही उखडून टाकली. बलरामासह गाढवाच्या रूपात राहणाऱ्या धेनुकासुराला त्याच्या बांधवांना मारून टाकलं आणि पिकलेल्या फळांनी परिपूर्ण असे ताडवन सर्वांसाठी खुलं केलं. बलशाली बलरामाकडून क्रूर प्रलंब परवा पाहिला आपण प्रलंबासुराचा वध केला आणि दावानलातून सगळ्यांची वत्सांची गोपाळांची गुरांची सुटका केली. यमुनेच्या डोहात वास्तव्य करणाऱ्या कालिया नागाचं गर्वहरण केलं आणि बळजबरीनं त्याला डोहातून हाकलून लावलं आणि यमुनेचं पाणी विषरहित केलं. किती प्रसंग सांगायचे त्याचे. तर ते सांगतायत सगळे गोप एकमेकांना की अरे नंदबाबा, तुमच्या ह्या मुलावर आम्हा सर्व व्रजवासियांचं अत्यंत प्रेम आहे आणि यांचंसुद्धा आमच्यावर स्वाभाविक आणि निरतिशय प्रेम आहे. याचं कारण काय? कुठे हा 7 वर्षाचा बालक, कुठे एवढा मोठा पर्वत हे उचलून धरणं? व्रजराज म्हणून तुमच्या या पुत्रासंबंधी आम्हाला काही कळेनासं झालं आहे. तेव्हा नंदबाबा म्हणतात, गोपांनो, महर्षी गर्गांनी या बालकाला पाहून त्याच्याविषयी तेव्हाच म्हटलं होतं नाही का, जातक वर्तवतात की ऐका, म्हणजे या मुलाविषयी तुमची सगळी शंका दूर होईल की तुझा हा मुलगा प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो. वेगवेगळ्या युगामध्ये याचे शुभ्र, लाल आणि पिवळा हे रंग होते. यावेळी हा काळा झालेला आहे आणि आता तुझा हा पुत्र कधीतरी वसुदेवाच्या घरीसुद्धा जन्माला आला होता, म्हणून हे रहस्य माहीत असणारे लोक याला श्रीमान वासुदेव असं म्हणतात. आता सगळ्यांनाही बातमी नंदबाबांनी सांगितली आणि तुझ्या मुलाची गुण आणि कर्मांना अनुसरून अशी खूप नावं आहेत, ती मी जाणतो, परंतु इतरांना ती माहिती नाही. सर्व गोकुळाला आनंद देणारा हा तुमचं कल्याण करील हे गर्गांनी तेव्हा सांगितलेलं आहे आणि याच्या साह्यानं तुम्ही सगळे संकटातून मुक्त व्हाल. आणि हे व्रजराज, पूर्वी एकदा पृथ्वीवर कोणी राजा राहिला नव्हता, डाकूंनी 4 बाजूनी लुटालूट चालवली होती, तेव्हा तुझ्या या पुत्रानं सज्जनांचं रक्षण केलं आणि याच्यापासून शक्ती प्राप्त करून घेऊन लोकांनी लुटारूंवर सुद्धा विजय मिळवलेला होता. हे सगळं गर्गांनी सांगितलेलं आता त्याला आठवते. जे मानव तुझ्या या मुलावर प्रेम करतील ते भाग्यवान होत. ज्याप्रमाणे विष्णू भक्तांना असुर जिंकू शकत नाहीत, त्याचप्रमाणे याच्यावर प्रेम करणाऱ्यांना शत्रू जिंकू शकत नाहीत. म्हणून सगळे गोपाळ का एवढं प्रेम करतायत? नंदबाबा, गुण, ऐश्वर्य, सौंदर्य, कीर्ती, प्रभाव या सर्व बाबतीत तुझा हा बालक भगवान नारायणाच्या समानच आहे आणि म्हणून तुम्हाला त्याच्या कृत्याचं आश्चर्य वाटायला नको. असं सगळं मला सांगून गर्गाचार्यांनी आपल्या घरी ते निघून गेले होते गर्गाचार्य. आणि मी सुखद कृत्य करणाऱ्या या मुलाला भगवान नारायणाचाच अंश समजतो. ब्रजवासियांनी हे सगळं नंदाच्या तोंडून ऐकलं तेव्हा त्यांना त्यांचा जो विस्मय होता, आश्चर्य होतं, ते सगळं नाहीसं झालं. कारण आता त्यांनी अपरिमित तेजस्वी अशा श्रीकृष्णांचा प्रभाव पूर्णपणे पाहिला,
अनुभवला आणि ऐकला. त्यामुळं मोठ्या आनंदाने नंद आणि श्रीकृष्णांनी मनोमन त्याची पूजा केलेली आहे. आपला यज्ञ न केल्यामुळं जेव्हा इंद्रक्रोधानं विजागारा, तुफानी वारा यांच्यासह मुसळधार पाऊस पाडू लागला, तेव्हा स्त्रिया, जनावरं, गवळी अत्यंत दुःखी झाले होते. आपलाच आधार असणाऱ्या व्रजवासियांची ही अवस्था पाहून भगवंताचं हृदय करुणेनं भरून आलं. परंतु लगेच मंदहास्य करीत एखाद्या मुलानं पावसाळी छत्रीचं फूल धरावं तसं यानं एकाच हातानं सगळा गोवर्धन उपटून उचलून धरला आणि श्रीकृष्ण गोकुळाचं सगळ्या रक्षण केलं. इंद्राची घमेंड धुळीला मिळवली. तोच हा भगवान गोविंद आमच्यावर प्रसन्न होवो. खूप सुंदर असं आहे. बिभ्रत गोष्ठमपान महेंद्र मदभीत प्रियान इंद्रो गवान. मोठा श्लोक आहे. शेवटी फक्त तो आपलं कल्याण करो असं म्हणू नये. आणि कालच्याच आपल्या परवाच्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा.